हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्रूट केक। तर त्यासाठी मी एक पॅन घेतला, त्यामध्ये मिक्स फ्रूटचं ज्यूस घेतलं 1 कप। त्यामध्ये आपण मनुके, टूटी फ्रूटी आणि काजू घालून घेऊया। आता आपण हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घेऊया आणि त्याला हलवून घेऊया। हे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्याला 2 ते 3 मिनिट मंद आचेवर उकळी येऊन देऊया आणि त्याला शिजवून देऊया। अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिट त्याचं सिरप झाल्यानंतर आपण त्याला उतरून ठेवूया। 2 ते 3 मिनिट मंद आचेवर त्याचं सिरप झाल्यानंतर आपण आता गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। तोपर्यंत गॅसवर आपण एक कढई ठेवूया, त्यामध्ये गूळ घालून घेऊया आणि गूळ मेल्ट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊया। आता आपण गुळाला एकसारखं मिक्स करून घेऊया आणि त्याचंही सिरप करून घ्यायचं आहे। त्याचा पाक करायचा नाही आहे। अशा पद्धतीने आपला सर्व गूळ वितळल्यानंतर आता आपण गॅस बंद करूया आणि त्यालाही थंड होऊन देऊया। गूळ थंड होतो तोपर्यंत आपण एक बाउल घेऊया आणि आपण जे सिरप तयार केलं आहे मिक्स फ्रूटचं ते घालून घेऊया। आता त्यामध्ये थंड झालेलं गुळाचं सिरप घालून घेऊया। आता आपण इथे गव्हाचं पीठ घालून घेऊया। तर मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थ्री 4 कप मिल्क पावडर घालून घेऊया। अर्धा कप बदामाचे काप घालून घेऊया। 2 टेबलस्पून बेकिंग पावडर and 1 टेबलस्पून बेकिंग सोडा। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर हाफ कप आपण खाण्याचं तेल घालूया। जे आपण रोजच्या जेवणात वापरतो तेच तेल वापरायचं, फक्त त्याला उग्र वास नसलेलं तेल पाहिजे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपही घालू शकता। आता आपण हे सर्व मिश्रण हळूहळू मिक्स करून घेऊया। जास्त त्याला घट्ट करायचं नाही, हलक्या हातानेच मिक्स करायचं। एकसारखं सगळीकडून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा केक बनवताना आपलं बॅटर थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं आहे। तर आपण आता केक टिनला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण हे बॅटर घालून घेऊया।
अशा पद्धतीने आपण सर्व बॅटर केक टीनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला वरून थोडंसं ड्रायफ्रूटनी गार्निश करूया आणि केक टीनला टॅप करूया. आणि आता आपण केक बेक होण्यासाठी 45 मिनिट अगदी कमी गॅसवर केक होऊन देऊया. तर अशा पद्धतीने आपला केक तयार झाला आहे. आपण एका नाईफच्या साहाय्याने त्याला चेक करून पाहिलं तर आपला केक तयार झाला आहे. केकला आपण आता थोडंसं थंड होऊन देऊया आणि थंड झाल्यानंतर त्याला कट करूया. आपला केक थंड झाल्यानंतर आपण त्याला केक टीनमधून एका डिशमध्ये काढून घेऊया. बटर पेपर काढून घेऊया. आता आपण आपला केक कट करून पाहूया. तर आपला खूप सुंदर असा केक तयार झाला आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीने केक नक्की तयार करून बघा. खूप सोप्या पद्धतीने आपण हा केक तयार केला आहे. तर तुम्हीही नक्की तयार करून पहा. मैद्याचा वापर न करता आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेला हा अगदी पौष्टिक असा केक तयार केला आहे. तर तुम्हीही नक्की तयार करून पहा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा संगीता किचनला. धन्यवाद.